गोकुळातल्या गवळणी सारखी भक्ती असावी, ज्या देहाने संसारात होत्या पण चित्त त्यांचं मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में। जग जगा दे प्रीत लगा दे, जग जगा दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जला दे प्रीत लगा दे, ज्योत जला दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले मुरली तुम्ही जर असंच एवढं गोड गात राहिले तर मी काही कीर्तन सोडणार नाही बघा. 12 पण वाजले तर कीर्तन असंच सुरू ठेवेल. पण तुम्ही बसलेले, तुम्ही राहताल का 12 पर्यंत बसून, का जाणार उठून मध्येच? कोण कोण बसणार 12 वाजेपर्यंत? हात वर करा. वा वा. नाही, भाविक बघतायत, मला माहित आहे ना, मी 7 वर्ष झालं येते, मला माहित आहे, सगळ्यांना खूप आवड आहे. सगळीकडे असं नसतं बरं का. एके ठिकाणी एका महाराजांचं कीर्तन सुरू होतं, समोर सगळी पब्लिक उठून गेली, घरी एकच जण शिल्लक राहिला. महाराज म्हणतात, वा वा, क्या बात है, तुला काय कीर्तनाची गोडी आहे. सगळे उठले पण तू बसून राहिलास. तो म्हणाला, महाराज मला तुमच्या कीर्तनाची गोडी नाही, तुमच्या पायाखालचं घोंगडं माझं आहे, ते घेऊन जाण्यासाठी बसलोय. असं व्हायचं, म्हणून मी काय तेवढा वेळ घेणार नाही. आपलं थोडक्यात पॉइंट घेऊ. यांचं मधुर गायन ऐकत ऐकत आपल्या योग्य वेळामध्ये कीर्तन सोडायचं. तर भक्ती कशी असावी? तर गोपिकांसारखी भक्ती असावी, ज्यांनी संसार करत करत त्यांनी देह सफल केला, जीवन सफल केलं, श्रीकृष्ण परमात्म्यावर प्रेम करून. कबीर बाबा म्हणतात, कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर. कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के चरणों में बह गए कोटि कबीर. म्हणून एवढी त्यांची भक्ती श्रेष्ठ होती गोपिकांची.